एका फाईलचा ठोकळा घेऊन आले होते. पंकजा मुंडे विरोधातल्या त्या फाईल्स होत्या आणि त्या फाईलची माहिती माझ्याकडे आधी ज्यांचा फोन आला ते तेजस ठक्कर होते आणि एक राजेंद्र घनवट नावाचे एक व्यक्ती होते. आता हे सगळं तेव्हा ते माझ्याकडे फाईल घेऊन आले. मी त्यांना व्यवस्थितपणे समजवलं की मी अशी कोणाची दिलेल्या फाईलवर कधीही काम करत नाही आणि म्हणून मी पंकजा मुंडेंचा कुठलाही विषय तेव्हा लावून धरला नाही. पण नंतरच्या काळात म्हणजे जेव्हा मी बीड प्रकरण लावून धरलं, अनेक विषय लावून धरले, तेव्हा राजेंद्र घनवट यांचं नाव मी एका चॅनलच्या डिबेटवर घेतलं. ते घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात म्हणजे इथे चेतन चिखळे नावाचा एक मुलगा बसलाय, त्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि हे सगळेच्या सगळे शेतकरी माझ्या घरापर्यंत येऊन त्यांनी मला समजावलं की आमच्या सगळ्यांचे मोठ्या प्रमाणावर छळ केलेत ते या राजेंद्र घनवट याच माणसांनी केलेत. तर कोण आहेत हे राजेंद्र घनवट यांची आपण आता सुरुवात करूया. हे पिक्चर पहिलं आहे. हे धनंजय मुंडेंबरोबर जे अतिशय असे छान जवळ असलेले, जसे ते कराड बरोबर असायचे तसेच जवळ असलेले हे राजेंद्र घनवट. पिक्चर नंबर 2 व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस या कंपनीबद्दल, म्हणजे जी फ्लाय ॲश महाजेनकोकडनं घ्यायची आणि मोठ्या प्रमाणावर बाहेर विकायची, ज्याच्यावर मी ऑफिस ऑफ प्रॉफिट याचे गुन्हा दाखल व्हावा म्हणून मी अजित पवारांना आणि मुख्यमंत्र्यांना भेटले. त्या व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेसमध्ये डायरेक्टर जे आहेत, म्हणजे याच्यात 2च डायरेक्टर आहेत. एक आहे राजश्री धनंजय मुंडे आणि दुसरे आहेत राजेंद्र घनवट, पोपटलाल घनवट. हे पकडा. तिसरा हा जो फोटो आहे हे मी सगळे माध्यमांना माझ्या ब्रॉडकास्ट ग्रुपवरनं देणार आहे. तिसरा हा जो फोटो आहे हा जगमित्र शुगर नावाची जी कंपनी आहे याच्यात सुद्धा राजश्री मुंडे आहेत. याच्यात आधी धनंजय मुंडे वाल्मी कराड देखील होते. त्याच कंपनीत हे सुद्धा राजेंद्र पोपट घनवट हे आज तगायत डायरेक्टर म्हणून तिथे आहेत. एवढं